देशातल्या सर्व राज्यांचा मूड सांगणारा तसंच महाराष्ट्रासह देशाचा कौल सांगणारा सर्वात विश्वसनीय ओपिनियन पोल TV9 मराठीवर दाखवण्यात आला। यामध्ये महाराष्ट्रामध्ये एनडीएला 34 जागा तर यूपीएला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे। तर संपूर्ण भारतामध्ये एनडीएला 261 तर यूपीएला 143 जागा मिळण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचं अनावरण करण्यात आलं। जन आवाज असं काँग्रेसच्या या जाहीरनाम्याचं नाव होतं। या जाहीरनाम्यावर हम निभाएंगे असं घोषवाक्य होतं। जाहीरनाम्यातील एकही वाक्य खोटं नाही। वर्षभरात जाहीरनाम्यासाठी काम करत असल्याचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी म्हटलंय। गरीबी पे वार 72,000 रुपये हर परिवार अशी घोषणा यावेळी राहुल गांधींनी केली आहे। शेतकऱ्यांसाठी वेगळं बजेट असणार अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केली आहे। तर लोन फेडलं नाही तरी तो गुन्हा नसेल असं राहुल गांधी म्हणतायत। जीडीपीचा 6% पैसा शिक्षणावर खर्च करणार असं काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहे। तर विशेष म्हणजे पेट्रोल डिझेल हे सुद्धा जीएसटी अंतर्गत आणणार असं आश्वासन राहुल गांधींनी दिलंय। काँग्रेसचा जाहीरनामा देश तोडणार आहे अशी त्यांनी दिलेली आश्वासनं देशासाठी घातक ठरू शकतात असं अरुण जेटलींनी म्हटलेलं आहे। देशद्रोह हा काँग्रेसला गंभीर गुन्हा वाटत नाही का असा सवाल जेटलींनी केलाय। काँग्रेसची आश्वासनं अतिरेकी नक्षलवाद्यांना मदत करणारी आहेत। जम्मू काश्मीरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती संपुष्टात येण्याऐवजी ती वाढवण्याचा विचार काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये दिसत आहे अशी टीका जेटलींनी केली आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मी कॉमन मॅन आहे। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। धनगर समाजाचे नेते जयसिंग शेंडगे आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पडळकरांच्या उमेदवारीची अधिकृत अशी घोषणा केली। मावळ गोळीबार प्रकरणातील आरोप सिद्ध झाले तर राजकारणामधून निवृत्त होईल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे। आमच्या कुटुंबात कुठलीही फाटाफूट नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर ज्यांना स्वतःला कुटुंब नाही ते दुसऱ्याच्या कुटुंबाबद्दल काय बोलणार असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वरोरा येथील केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रचार सभेला लोकांनी पाठ फिरवली। 2,500 लोकांचं नियोजन केलेल्या सभेला केवळ 1,000 लोक आले होते। पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला। काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मोहन जोशी यांनी 1999 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती। सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजू शेट्टी देखील उपस्थित होते। सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते। रावसाहेब दानवे लोकसभा उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलाय। अर्ज दाखल करण्यापूर्वी खोतकरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी चाय पे चर्चा देखील केली आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील होते। पुण्याचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी रॅलीमध्ये चंद्रकांत पाटील, महादेव जानकर, नीलम गोरे, खासदार अनिल शिरोळे हे देखील होते। मराठा पक्ष अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी अध्यक्ष सुरेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलेलं आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपण माढ्यामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं त्यांनी म्हटलं। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवाराच्या प्रचार खर्चावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर असेल। उमेदवारांच्या जाहीर सभा, मेळावे, कार्यालयांसह प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या खुर्च्यांची मोजणी निवडणूक विभागाकडून केली जात आहे। राष्ट्रवादीनं मंत्रालयासमोर शासकीय निवासस्थानी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्याप्रकरणी राष्ट्रवादी विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली आहे। पंकजा मुंडेंच्या टीकेला धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय। मी कोणाची चमचेगिरी करत नाही, आमची बहीण भाजप आणि संघाची चमचेगिरी करते अशी टीका त्यांनी केली। भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली। शरद पवारांच्या नातवानं त्यांना बाजूला करून त्यांच्या पंतप्रधान बनण्याच्या स्वप्नावर पाणी फिरवलं अशी टीका महाजन यांनी केली आहे। कल्याण लोकसभेमध्ये आता खान्देश सेना मैदानामध्ये उतरली आहे। नेहमी शिवसेनेच्या सोबत उभी असलेली खान्देश सेना कल्याण लोकसभेमध्ये उतरल्यामुळे शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे। उल्हासनगर शहरामध्ये सेना, भाजप आणि टीम ओमी कलानी हे 3 महत्त्वाचे पक्ष एकत्र आल्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा विजय निश्चित मानला जातो। मात्र आता विरोधी पक्षाचा देखील महायुतीच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा आहे असं वक्तव्य पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे।
राफेल घोटाळ्यावरून योगेल यांच्या निवडणूक लढवण्याच्या स्वप्नावर सर्वोच्च न्यायालयानं विरजण घातले। 2015 मधील गुजरातच्या मेहसाण्यातील दंगली प्रकरणी शिक्षेला खंडित करण्यासाठी याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं यासाठी साफ नकार दिलाय। दिल्लीमध्ये असलेल्या गढूळ पाणी पुरवठ्याविरोधात शिवसेनेचे आमदार नगरसेवक यांनी मनपा आयुक्तांना जाब विचारला। मनपा आयुक्तांनी 2 दिवसात उत्तर न दिल्यास त्यांच्या जलाभिषेक करून त्यांना हेच गढूळ पाणी पाजणार असा इशारा आमदारांनी दिलेला आहे। राजापूर तालुक्यातील ओडी गावामध्ये एका फरसाण मार्टमध्ये गुलाबजामच्या पाकामध्ये माशा तरंगताना सापडल्या। तेवढंच नव्हे तर मिठाईच्या दुकानामध्ये अस्वच्छ ठिकाणी मिठाई बनवली जाते हे देखील उघड झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील वैराग खून खटल्यातील 18 आरोपींना सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। त्यासोबत प्रत्येक आरोपीला 10,000चा दंड देखील ठोठावण्यात आलाय। निवडणुकीच्या काळामध्ये पेट्रोलिंग करताना कल्याण पोलिसांनी 2 तरुणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि 3 जिवंत काडतुसं हस्तगत केली आहे। उल्हासनगरमध्ये लग्न करण्याच्या बहाण्यानं 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची फसवणूक केल्याची घटना घडलेली आहे। 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्यासह देशामध्ये पबजी गेमच्या विळख्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग गुरफटलाय। भिवंडी शहरातील पबजी गेम खेळताना आई रागावल्यामुळे एका अल्पवयीन मुलानं घर सोडले। सीएसएमटी मधील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी सहाय्यक अभियंता एफ काकुळेला अटक करण्यात आलेली आहे। आझाद मैदान पोलिसांनी कारवाई केली आहे। हिमालय पूल दुर्घटनेनंतर आता पालिकेला जाग आली आहे। वानखेडे स्टेडियम गेट क्रमांक 4 कडे जाणारा पादचारी पूल धोकादायक असल्यामुळे पालिकेनं तो बंद ठेवलेला आहे। कुर्ला स्थानकामध्ये सुद्धा पादचारी पूल बंद करण्यात आलाय। एक्सप्रेस जाताना या पुलाला हादरे बसत होते। नांदेडमध्ये आतापासूनच उष्णतेची लाट आहे। नांदेडचं तापमान सध्या 42 अंशांवर पोहोचलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा धनज या मार्गावर हिवरा गावाजवळ वाढत्या तापमानामध्ये भर दुपारी दुचाकीला आग लागली। ते उन्हामुळे दुचाकीचं इंजिन गरम झालं आणि त्यामुळे आग लागल्याचं कळतं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।